तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। गेल्या काही वर्षापासून धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे। अनेक जणांना दररोज चावा घेणाऱ्या कुत्र्यांवर कधीतरी बंदोबस्त महापालिका करेल का असा प्रश्न नेहमी विचारले जात होता। आणि आता जी काही कोल्हापूरची कंपनी आहे सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन या कंपनीच्या मार्फत आता धुळे शहरातील या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाणार असून त्यांना पकडून आणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे। आता आपण हे प्रोजेक्ट सुरू करतो आहात, काय नेमकी याची माहिती काय आहे? नमस्कार सर, सर्वप्रथम मी डॉक्टर राहुल बोंबटकर फ्रॉम सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन कोल्हापूरतर्फे इथं धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशनतर्फे जे आपलं श्वान निर्बीजीकरण व अँटीरेबीज लसीकरण मोहीम इथं राबवण्यात येत आहे, तर त्यांच्या वतीनं आम्ही इथं काम करण्यासाठी इथं हजर झालेलो आहे। तर यामध्ये आपण सर्वप्रथम काय करणार आहे, जे काही बोकाट श्वान आहेत आपल्या शहरामधले त्यांना आपण पकडून या निर्बीजीकरण सेंटरला आणणार आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे पिंजरे तयार करण्यात आले आहे आणि या ठिकाणी कुत्र्यांवर या ठिकाणी शस्त्रक्रिया केली जाईल। जे काही इथे 15 जणांची टीम आहे त्यात काही डॉक्टर्स आहेत, त्यांच्या मार्फत या ठिकाणी या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर या कुत्र्यांना 3 दिवस या पिंजऱ्यांमध्ये ठेवली जाणार आहेत आणि त्यांच्या जेवणाची सोय, खाण्याची सोय या ठिकाणी केली जाणार आहे। महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी हा ठेका दिला गेला होता आणि आता या कंपनीचं काम प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे। गेल्या काही वर्षापासून अनेक जणांना कुत्र्यांनी चावा घेतला, त्यात गेल्याच वर्षी एका लहान बालिकेचा मृत्यू देखील झाला होता, त्यामुळे संतापाची लाट या ठिकाणी नागरिकांमध्ये होती। मात्र अखेर आता या कुत्र्यांवर बंदोबस्त करण्याचा मुहूर्त महापालिकेला सापडलेला आहे आणि त्या माध्यमातून कुत्र्यांवरचा बंदोबस्त इथं होणार आहे। शस्त्रक्रिया केल्यानंतर कुत्र्यांना 3 दिवस ठेवले जाईल आणि ज्या ठिकाणून या कुत्र्यांना पकडून आणलं त्याच ठिकाणी पुन्हा यांना सोडण्यात येणार आहे, जेणेकरून शस्त्रक्रियानंतर दिले जाणारे औषध उपचार यामुळे कुत्र्यांची संख्या कमी होईल। त्यानंतर कुत्र्यांचा जो काही आक्रमकपणा आहे हा आक्रमकपणा देखील या औषध उपचारामुळे कमी होणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना वर जे काही जीव घेणे हल्ले होतात कुत्र्यांचे ते कमी होणार आहे। त्यामुळे हा उपक्रम आता सुरू होणार आहे। मात्र हा सुरू होत असला तरी तो अखंडपणे सुरू राहावा आणि कुत्र्यांच्या दहशतीपासून धुळे शहर मुक्त व्हावं अशीच माफक अपेक्षा धुळे शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।